नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत तांदळाच्या वाफेवरील सालपापड। सालपापड्या बघतोय तर त्याच्यासाठी हे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। फुलपात्र निवडून स्वच्छ घ्यायचं, एक फुलपात्र, आणि हे धुवायचं। आता धुवायचं आणि पाणी भरून ठेवायचं। तर मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी मिसळून ठेवायचं। असं एवढं अर्ध पातेलं किंवा त्या तांदळापेक्षा एवढं असं वरती पाणी ठेवायचं। आता हे 3 दिवस आपल्याला ठेवायचंय, पण दर दिवशी पाणी बदलायचं आहे आपण कुरडईसारखं। तर उद्याच्या लायचं पाणी बदलायचं। तर आपले 3 दिवस झालेले आहेत हे तांदूळाला। तर दर दिवशी आपण हे तांदूळ धुवून परत पाणी तेवढं ठेवत होतो। तर 3 दिवस झालेले आहेत। आता हे पाणी हे वरचंच पाणी काढून टाकायचं आणि हे तांदूळ तेवढं आपण दळायला घ्यायचंय। आपण डोश्यासाठी कसं पीठ घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचंय चाळणी मिक्सरला। अर्ध तांदूळ घेतलेलं त्याचं मिक्सरला झालेलं आहे वाटून, बारीक वाटायचं एकदम, आणि एकच चमचा पाणी घालायचं आणि वाटायचं। तर आता हे आपण गाळणीने गाळून घेऊया। आपल्याला आता सालपापडी करायची तर एकदम गाळण्याने गाळून घ्यायचं पीठ। आता हे बाकीचं सुद्धा आपण तांदूळ अर्धे राहिलेले आता वाटून घेऊया। ते सुद्धा दुसरे सुद्धा तांदूळ झालेले आहेत आता, म्हणजे टोटल आपला एक फुलपात्र एवढे तांदूळ वाटून झालेले आहेत, भिजत टाकलेले। तर गाळून घ्यायचं असं बारीक चाळणीनेच गाळायचं, कारण सालपापडी आपले नाहीतर तुटतील मध्ये मध्ये। बघू शकता इथं। तर इथं आपलं असं हे झालेलं आहे एक फुलपात्र। तर आता आपण हे रात्रभर असंच ठेवणार आहोत। आता सकाळी आपल्याला ह्याच्या सालपापडी घालायच्या आहेत। आपलं हे पीठ रात्री भिजत टाकलेलं एवढं झालेलं आहे। असं अशीच क्वांटिटी असं हे ठेवायचं। तर त्याच्यानंतर आपण साबुदाणा घेतलेला आहे, हे कलरचा येलो ग्रीन आपल्या आवडीनुसार घ्यायचं हे। त्याच्यानंतर सफेद तीळ घेतलेले आहेत थोडे, आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण सुरुवातीला मीठ टाकूया। मीठ टाकून छानसं हलवून घ्यायचं, आणि तीळ सुद्धा टाकूया। आपण जिरा पण टाकू शकतोय, पण मी जिरा नाही टाकत आहे। आता आपण हलवून घेतलेला आहे, उकळायला ठेवलेला आहे। आपण वाफेवरच्या सालपापड्या करतोय। पाणी उकळायला ठेवलेलं आहे, जेमतेम अर्ध पातेलं ठेवायचं, आणि प्लेट अशी ठेवायची की त्याच्यावर बसली पाहिजे, अशी बरोबर प्लेट घ्यायची। आता आपण, आणि प्लेट घेताना ह्या हलक्या प्लेट असल्या पाहिजेत, एकदम पातळ प्लेट, तर आपली सालपापडी होते। जाड प्लेटा घेतल्या तर ते शिजत नाही लवकर। तर असं एक चमचा टाकून घ्यायचा। खूप पण जाड नाही टाकायची सालपापडी, मग तुकडे पडतात आपले। पातळ पीठ असलं पाहिजे, म्हणजे घातलेलं हे पातळ असलं पाहिजे। तेवढाच एकच चमचा टाकायचा बरोबर। आणि आपण हे साबुदाणा घालूया। असं आपण सुरुवातीची एक प्लेट अशी करून घेऊया। आता पाणी आपलं चांगलं उकळी आले पाण्याला की मगच ही प्लेट ठेवायची त्याच्यावर अशी। आणि हे वरचं आपण हे सालपापडी आपण घातलेली आहे, हे पीठ आपलं पूर्ण शिजलं पाहिजे। शिजलं हे बघा, कोरडं कोरडं पडायला लागलेलं, आपलं भाकरी कशी असते तशी। तर हे कोरडं पडायला लागलंय, तर आपण पटकन पालती घालून घ्यायची, असं बघू शकते। आता हे पालतं घालायचं असं।
अगदीच कोरडं पडू द्यायचं नाही, अगदीच कोरडं पडलं तर त्याचे तुकडे पडतात. आणि ते 1 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं. आपण अंदाज घ्यायचा, शिजू द्यायचं आणि लगेच आपण आता काढून घेणार आहोत. आता आपली ही खालची प्लेट भरून घ्यायची. बरोबर ही खालची प्लेट आपली भरून घेईपर्यंत ती सालपापडी शिजते. आणि ठेवल्यावर गॅस बारीक ठेवायचा. आता आपण काढून घेऊया. बघू शकताय आता आपण ही असं एखाद्या सुईच्या किंवा अशा उलटण्याच्या साह्याने कडेच्या हे काट आहेत हे सोडवून घ्यायचे. सुरुवातीला असे असे काट हे सोडवून घ्यायचे. हे बघा निघतं असं लगेच. आणि हे असं काढून घ्यायचं. बघू शकता हे अशी झाली ही आपली सालपापडी. आता आपण बाकीचे सुद्धा करूया. आणि हे अशी ठेवून द्यायची. आता ही घालताना एखाद्या भांड्यावर, परातीवर किंवा ताटावर वरची जी बाजू आहे ही अशी ठेवायची आणि खालची ओलसर बाजू आहे ती वर ठेवायची, म्हणजे हे सुकते. बघू शकता इथं मी 2 कलर घेतलेले आहेत आपण सालपापडीसाठी. ग्रीन आणि ऑरेंज आहे हा. तर ह्याच्यात आपण प्लेन पापड घालणार आहोत. इथं मस्त अशा आपल्या कलरफुल सालपापडी झालेल्या आहेत ह्या वाफेवरच्या. तर इथं मी एक तिरंगा सुद्धा आपला दाखवलेला आहे. तर छानशा अशा कलरफुल सालपापडी. आता ह्याला कसं 3 ते 4 दिवस अगदी कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत आपल्याला. आपले हे तांदळाचे सालपापडी तर ही एकदम आपण 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेली आहे. आता आपण ही तळून बघणार आहोत. ऍक्च्युली ही लग्नात रुखवतावर असे कलरफुल देतात छानसं. तर मला दुसऱ्याला सुद्धा द्यायची होती. तर मग नंतर माझ्या डोक्यात आयडिया आली की म्हटलं चला आपण थोडासा आपण व्हिडिओ करूया म्हणून. तर बघू शकता हे आपले साबुदाणे येते अगदी छानसं असं खड्यांसारखं दिसतं. छान चमक येते. हे असे कलरफुल आहेत.
हा आपला तिरंगा सुद्धा आहे, आपला तिरंगा आहे हा. तर आता तळून बघूया आपण. हे एक दोन गरम झालेला आहे, तर आपण तळून बघूया. बघू शकताय किती छान फुलली आहे. कलरफुल आपली सालपापडी. एकदम छान कुरकुरीत होती. त्यांना लावलेली सुद्धा तळून बघूया. वाव, खूप छान. एकदम कढई भरवून झालेली आपली ही. मला ना एका ठिकाणी लग्नात रुखवतावर द्यायचे होते, तर मी थोड्याच ह्या केल्या मी घरी आपल्या. तर बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया. एकदम मोठी अशी. तर इथं आपण झालेलं आपलं तळून. झाले आपले वाफेवरील सालपापडी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.